महिना मोठ्या राजयोगाचा लाभासह इच्छापूर्तीचा. कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही सर्व काही व्यवस्थित करता, सगळ्यांचा विचार करता, पण कधी स्वतःसाठी वेळ काढला आहे का? परफेक्ट असण्याच्या नादात आपण स्वतःला हरवतो आहे का? मार्च 2026 मध्ये तुम्हाला स्वतःशी मैत्री करायची आहे, म्हणून सर्वात आधी स्वतःला दोष देणं बंद करा. कन्या म्हणजे शिस्त, कन्या म्हणजे सेवा, कन्या म्हणजे अतिसूक्ष्म गोष्टीमधून मोठं यश उभारणारी शक्ती होय. बारकाईने पाहणारे, तुम्ही जबाबदारी टाळत नाही, स्वतःपेक्षा इतरांना जास्त वेळ देता. मार्च 26 मध्ये हीच सवय तुमच्यासाठी वरदान ठरेल, मात्र त्यामुळे थकवा वाढेल. कन्या व्यक्ती जिथे गोंधळ असतो तिथे सुव्यवस्था आणते. बोलण्यापेक्षा कामातून आपली किंमत सिद्ध करते. संकटात उपाय शोधणारी राशी म्हणजे कन्या राशी होय. परफेक्ट असणं गरजेचं नाही, तर प्रामाणिक असणं पुरेसं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लोक तुमच्यावर अवलंबून राहतील. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल, मात्र राशी स्वामी स्वतः षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे, त्यामुळे स्वतःवर तुमची स्वतःचीच टीका वाढू शकते. शिस्त अधिक आत्मविश्वास म्हणजे स्थिर यश होय, ही बाब लक्षात घ्या. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव 2 तारखेला केंद्र स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहे. विशेष बाब म्हणजे तिथे ते मालव्य राजयोग निर्माण करणार आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगापैकी महत्त्वपूर्ण असलेला राजयोग मानला जातो. तो पैसा, पद, प्रतिष्ठा सर्व काही देत असतो. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील, बचतीची संधी निर्माण होईल, आरोग्य आणि शिक्षणावर खर्च होईल. प्रत्येकच पैशाचा हिशोब ठेवण्याचा अतिरेक टाळा. कुटुंबासाठी थोडी धावपळ होईल, तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील, कौतुक कमी मिळेल, मात्र ते मनावर घेऊ नका. तुमची वाणी ही नेमकी आणि स्पष्ट असेल. कुणावर टीका करताना सौम्यता ठेवा, शब्दांनी दुखवू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने प्रचंड परिश्रम करणारे तुम्ही, ऑफिसमध्ये समस्या सोडवणारे देखील तुम्हीच आहात. कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल, तो प्रवास थकवणारा असेल, परंतु फायदेशीर ठरेल. प्रवासातून नवीन कौशल्य मिळेल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुमच्या चतुर्थेशाची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे, जी शुभ बाब म्हणता येईल. घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवा. काही जातक वाहन दुरुस्ती करू शकतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. तुमचा स्पर्श तिला औषधासारखा असतो, हे लक्षात घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुम्ही रिसर्च क्षेत्रात असाल, मेडिकल क्षेत्रात असाल, अकाउंट किंवा IT क्षेत्रात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. तुमच्या एकाग्रतेचा तुम्हाला फायदा होईल. प्रेमाच्या दृष्टीने भावना व्यक्त करायला तुम्हाला अडचण येईल. मी कमी पडतोय ही भावना तुमच्या मनात असेल, म्हणून मन मोकळं करा. मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. त्यांना थोडीशी शिस्त लावा, थोडं प्रेम द्या, ते नक्कीच यशस्वी होतील. विवाह इच्छुकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. फार रोमॅन्टिक नसेल, परंतु सुरक्षित स्थळ असेल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने एकमेकांना मदत करा. खूप अपेक्षा ठेवू नका. सोबत सहजीवन जगा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न: शिस्त की स्वातंत्र्य? तुमच्यासाठी महत्त्वाचं काय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने कन्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो, कारण तुमच्या षष्ठ स्थानात अनेक ग्रह एकत्रित झाले आहे. पचन संदर्भात, आतडी संदर्भात, त्वचेच्या संदर्भात तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. तणावामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण करा, भरपूर पाणी प्या.
कर्ज नियंत्रणात ठेवा, हळूहळू ते फिटेल. शत्रू उघड विरोध करणार नाहीत, ते सूक्ष्म टीका करतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण तुमचं काम त्यांना उत्तर देईल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या कन्या जातकांवर जबाबदारी वाढणार आहे. वरिष्ठ अनेक बाबतीत अवलंबून राहतील. प्रमोशन उशिराने मिळेल, परंतु निश्चित मिळेल. व्यवसायात हेल्थ, कन्सल्टन्सी, अकाउंटन्सी, सर्व्हिस सेक्टर यासाठी हा काळ शुभ आहे. नियोजन हे नेहमीच महत्त्वाचं असतं. विश्वासू ग्राहक हा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. पूर्ण लाभ घ्या. महाभारतात विदुर तुम्हाला माहिती आहेत. शांत, साधे, परंतु सर्वात बुद्धिमान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे विदुर होय. ते राजा नव्हते, मात्र राजालाही दिशा देणारे ते होते. शांत राहून योग्य सल्ला देणं हीच खरी महानता आहे. कन्या राशीच्या जातकांनो, मार्च 2026 मध्ये तुमची ही भूमिका असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, दिनचर्येत सुधारणा करावी, त्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. महिला वर्गानो, तुम्ही कुटुंबाची धुरा सांभाळत असता, स्वतःला मात्र विसरू नका. आरोग्याकडे लक्ष द्या, सौंदर्याकडे लक्ष द्या. कन्या राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने तुमच्या सप्तम स्थानात शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. दशम या केंद्र स्थानात गुरुदेव विराजमान असून ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. सदुपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने स्वतःकडून अति अपेक्षा ठेवू नका, कारण तुमच्यावर सतत सुधारणा करण्याचा तणाव निर्माण होत असतो. विश्रांतीचा अभाव होतो. शांतपणे आपलं कार्य करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. एक कारागीर सतत दगड घासत होता. लोक त्याच्यावर हसत होते. शेवटी त्या दगडातून सुंदर मूर्ती तयार झाली. त्यानुसार संयम आणि सातत्य हे तुमचे शस्त्र आहेत. ही बाब लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने तुम्हाला कामातून समाधान मिळणार आहे. लोकांचा विश्वास तुम्ही जिंकणार आहात. या गोष्टी लाभा इतक्याच महत्त्वपूर्ण असतात. तुमच्या लहान इच्छा देखील पूर्ण होतील. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने आरोग्य आणि शिक्षणावर मोठा खर्च होताना दिसत आहे, जे आवश्यक देखील असतात. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. परदेशाशी संबंधित संधी नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात प्राप्त होताना दिसत आहे. त्या संधीचा स्वीकार करण्यासाठी सज्ज राहायला हवं. कन्या जातकांसाठी एक प्रश्न. 2026 मध्ये तुम्ही स्वतःसाठी काय बदल कराल? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या कन्या राशीच्या व्यक्तीला पाठवणार आहात ते देखील नक्की लिहा. कन्या राशीच्या जातकांनो, हिरो तो नसतो जो कधी चुकत नाही. हिरो तो असतो जो शांतपणे पुन्हा प्रयत्न करतो. मार्च 2026 तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये स्वतःसाठी एक वाक्य लिहा. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर स्वतःशी नातं जोडायला शिकवतो. दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर दिवस हे निसर्गाचं चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. काही शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कन्या राशीसाठी मार्च 2026 या महिन्यातील 6, 16 आणि 26 हे दिवस शुभ, तर 4, 14 आणि 24 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने मार्च 2026 मध्ये ग्रहण होणार आहे. ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसेल, त्यामुळे त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवणार आहेत. विशेषतः ज्या राशींवर किंवा भावांवर ग्रहण होतं, तसंच ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत, त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोलवर होतो. त्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे मात्र प्रभावी उपाय मी देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य आणि ग्रह शांती अशा 3 स्तरावर काम करतं.
सर्व राशींवर लागू होणारा प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात नकारात्मक चर्चा, वाद, निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागं करतं, त्यामुळे सत्कर्म हेच मोठं संरक्षण आहे. तुम्ही बुधवारी विष्णू सहस्त्रनामातील एक अध्याय वाचायला हवा. गरिबांना, गरजूंना अन्नदान किंवा औषध दान करा. सर्व काही परफेक्ट हवं हा हट्ट सोडा. कन्या राशीसाठी क्लिअर क्रिस्टल हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. ताणतणाव, आरोग्य, अतिविश्लेषण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट अत्यंत लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेट सोबत आपण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करण्याची विधी, ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देखील देतो, म्हणून त्याचा लाभ घ्या. अशा पद्धतीने मार्च 2026 हा महिना मेष ते मीन 12 राशींसाठी कसा राहील हे सांगणारे 12 व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.